कल्याणी नगर परिसरामध्ये एका 20 वर्षाच्या कॅब ड्रायव्हरनं महिला सॉफ्टवेअर इंजिनियर समोर गैरवर्तन केल्याची धक्कादायक घटना घडली आहे। तरुणीकडे पाहून आरोपीनं गैरवर्तन केल्याचं समोर आलंय। खडकी पोलिसांनी आरोपी कॅब चालकाला अटक केली आहे। आरोपी सुमित कुमार हा मूळचा उत्तर प्रदेशमधला उन्नाव इथला आहे आणि तो नुकताच मुंबईतून पिंपरी चिंचवडला कामासाठी आला होता। 21 फेब्रुवारीला संध्याकाळच्या दरम्यान ही घटना घडली। तरुणीच्या तक्रारीनंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय आणि या आरोपीला अटकही केली आहे। प्रतिनिधी निलेश खरमरे सध्या आपल्या बरोबर आहेत। आणखी माहिती जाणून घेऊया। निलेश, पुण्यामध्ये सातत्याने धक्कादायक घटना पुढे येतात। तरुणीसोबत कॅब चालकानं गैरवर्तन केल्याची घटना घडली आहे। काय नेमकं सगळे तपशील आहेत? अनुपमा, नक्कीच सातत्याने महिलांवर अत्याचारचे प्रकार जे आहेत ते पुण्यामध्ये सातत्याने समोर होत आहेत आणि आता अजून एक जी धक्कादायक माहिती समोर येत आहे ती खरं तर एक इंजिनियर महिला आहे, ती कॅबमध्ये प्रवास करत होती। मात्र 21 तारखेच्या संध्याकाळी जो कॅबचा जो ड्रायव्हर होता त्या ड्रायव्हरने त्या महिलेसोबत गैरवर्तन केल्याचा प्रकार समोर आलेला आहे। या प्रकरणी आता खडकी पोलिसांनी त्या 20 वर्षीय चालकाला ताब्यात घेण्यात आलेला आहे। आणि हा जो आरोपी आहे हा सुमित कुमार हा मूळचा उत्तर प्रदेश मधला आहे आणि त्याला आता नुकताच ताब्यात घेण्यात आलेला आहे। खरं तर धक्कादायक म्हणजे जी महिला आहे ती फार घाबरली होती, कारण त्याचं गैरवर्तन बघून तिने चालत्या कॅबमध्ये उडी मारून तिने थेट पोलीस स्टेशन गाठलेला आहे। आणि हा प्रकार जो आहे हा 21 तारखेचा आहे आणि त्याचा आता गुन्हा दाखल झालेला आहे। 21 तारखेला संध्याकाळी 7:30 हा प्रकार घडलेला आहे। आणि खरं तर ही जी महिला आहे या चालत्या बसमध्ये दरवाजे उघडून बाहेर पडली आणि थेट पोलीस स्टेशन मध्ये जाऊन त्या संपूर्ण प्रकार जो आहे तो पोलिसांना सांगितलेला आहे। त्या अनुषंगाने आता गुन्हा दाखल झालेला आहे आणि आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे। सातत्याने जर बघितलं तर महिलांवर अत्याचार होत असल्याचे प्रकार ते पुण्यामध्ये आपल्याला वारंवार पाहायला मिळतात। खरे, धन्यवाद निलेश। दिलेल्या सगळ्या सविस्तर तपशिलांसाठी। निलेश खरमरे आमचे पुण्यातले प्रतिनिधी आपल्या बरोबर होते।